दिनांक 8 व 9 जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा राहणार बंद। जाणून घ्या आताची मोठी अपडेट। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर राज्यातील सर्व शाळा दिनांक 8 आणि 9 जुलै रोजी बंद राहण्याची शक्यता आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया की का बरं 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा ह्या बंद राहणार आहेत। तर दिनांक 8 व 9 जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याची एक मोठी अपडेट समोर येत आहे। या संदर्भातील सविस्तर अपडेट आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। प्राप्त माहितीनुसार राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करणार आहेत। यामध्ये राज्य सरकारने दिनांक 14/10/2024 रोजीच्या शासन निर्णयातील राज्यातील अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांना निधीची तरतूद करण्यात आलेली नाही। तसेच सदर अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यात यावा यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून राज्यामध्ये सलग 75 दिवस राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन केले गेले आहेत। या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ मीटिंगमध्ये राज्यातील अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्याचे कबूल केले होते, परंतु अद्याप सदर मागणीवर सकारात्मक निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही। यामुळे राज्यातील सदर अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने प्रशासनाला सदर विषयाची आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा दिनांक 8 व 9 जुलै रोजी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा बंद ठेवून हजारो शिक्षक आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत। सदर आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व शिक्षक संघटनांकडून बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। तर एकंदरीत दिनांक 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची एक मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजेच कर्मचाऱ्यांचे शाळा बंद आंदोलन। तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कामाचा किंवा माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला आपण जाता जाता एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि सर्व नागरिकांना माझा नमस्कार।